मंडळी कल्पना करा, एक विमान, 250 प्रवासी आणि अचानक काही दहशतवादी विमान ताब्यात घेतात. प्रवाशांना कैद करून ठेवलं जातं आणि त्यांना हजारो किलोमीटर दूर आफ्रिकेत नेलं जातं. हो मंडळी, ही घटना खरी आहे. 27 जून 1976 रोजी इस्रायलची राजधानी तेल अविव इथल्या विमानतळावरून रात्री 11 वाजता एअर फ्रान्स फ्लाईट 139 हे विमान ग्रीसची राजधानी अथेन्सकडे निघालं होतं. या विमानात 246 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्स होते आणि या सर्वांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या सोबत पुढच्या काही तासात काही भयानक घडणार आहे. जवळपास 2.5 तासानंतर हे विमान अथेन्स इथं पोहोचलं. तिथून 58 नवीन प्रवासी विमानात चढले, पण त्यांच्यामध्ये काही दहशतवादी होते. या गटातील काही जण पॅलेस्टाईनी संघटनांशी संबंधित होते, तर काही जण जर्मन दहशतवादी संघटनेशी जोडलेले होते. त्यांचा उद्देश एकच होता, या विमानाचं अपहरण करायचं. अथेन्सहून जेव्हा हे विमान फ्रान्सची राजधानी पॅरिसकडे निघालं, तेव्हा थोड्याच वेळात दहशतवाद्यांनी अचानक बंदुका काढल्या आणि विमान ताब्यात घेतलं. काही क्षणातच सबंध विमानात भीतीचं वातावरण पसरलं. पायलटला आदेश देण्यात आला की विमान आफ्रिकेत घेऊन जा. अखेर हे विमान हजारो किलोमीटर दूर एंटेबे एअरपोर्टवर उतरलं. तिथे सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढून एका जुन्या टर्मिनलमध्ये ठेवण्यात आलं. पुढे दहशतवाद्यांनी ज्यू आणि इस्रायली प्रवाशांना वेगळं केलं आणि इतर देशांच्या प्रवाशांना सोडून दिलं. पण जवळपास 100 इस्रायली आणि ज्यू प्रवाशांना कैद करून ठेवण्यात आलं. त्यावेळी युगांडामध्ये ईडी अमीन नावाचा हुकुमशाह सत्तेत होता. धक्कादायक म्हणजे त्याने या दहशतवाद्यांना मदत केली. त्यामुळे परिस्थिती आणखीच गंभीर झाली. दहशतवाद्यांची मागणी स्पष्ट होती, इस्रायली तुरुंगात असलेले दहशतवादी सोडा, नाहीतर कैद करून ठेवलेले सर्व प्रवासी मारले जातील. आणि याच पार्श्वभूमीवर सगळ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी जगातला सगळ्यात धाडसी रेस्क्यू ऑपरेशन पैकी एक ऑपरेशन थंडरबोल्ट राबवण्यात आलं. आजही हे ऑपरेशन इतिहासातलं सगळ्यात धाडसी आणि अचूक मिशन म्हणून ओळखलं जातं. सध्या इराण इस्रायल तणावामुळे पुन्हा एकदा या ऑपरेशनची आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा मोसादची चर्चा होताना दिसतेय. म्हणूनच ऑपरेशन थंडरबोल्ट नेमकं काय होतं, ते कसं पार पडलं आणि या मिशन मागे नेमकी कोणती रणनीती होती, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. म्हणजे ही गोष्ट आहे 27 जून 1976 ची. इस्रायलची राजधानी तेल अविवहून पॅरिसला 248 प्रवासी घेऊन एक विमान निघालेलं होतं. ग्रीकची राजधानी अथेन्समध्ये या विमानाने पहिला स्टॉप घेतला. त्यावेळी इथं बरेच प्रवासी उतरले आणि काही प्रवासी चढले देखील, पण त्यांच्यामध्ये काही दहशतवादी होते. विमान उडाल्यानंतर काही वेळातच त्यांनी अचानक बंदुका काढल्या आणि सबंध विमान ताब्यात घेतलं. प्रवासी घाबरून गेले. विमानात एकदम शांतता पसरली. हे विमान पुढे फ्रान्सची राजधानी पॅरिसला जाणार होतं, पण दहशतवाद्यांनी पायलटला आदेश दिला की विमान आफ्रिकेत घेऊन जा. शेवटी हे विमान हजारो किलोमीटर दूर एंटेबे एअरपोर्ट इथं उतरलं. विमानतळावर उतरल्यावर सगळ्या प्रवाशांना विमानातून बाहेर काढून एका जुन्या हॉलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांनी एक भयंकर काम केलं. त्यांनी ज्यू आणि इस्रायली प्रवाशांना वेगळं केलं आणि इतर देशांच्या प्रवाशांना सोडून दिलं. आता जवळपास 100 लोक कैदी म्हणून त्या हॉलमध्ये अडकून पडले होते. इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेले काही पॅलेस्टाईनी दहशतवादी सोडणे आणि 50 लाख अमेरिकन डॉलरच्या मागणीसाठी हे विमान हायजॅक केलं होतं. दरम्यान एंटेबे विमानतळावर युगांडाचे तेव्हाचे राष्ट्रपती इदी अमीन यांनी या दहशतवाद्यांचं जाहीरपणे स्वागत केलं. इदी अमीन हा जगातला सगळ्यात क्रूर कर्मा मानला जायचा. असंही म्हणतात की तो माणसाचं मांस खायचा. त्याला विविध बायकांची 43 मुलं होती. युगांडाच्या सैन्यानं जाहीरपणे दहशतवाद्यांना समर्थन दिलं. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षानेच दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळं इस्रायलचं संकट आणखी जास्त वाढलं होतं, कारण हा देश आजूबाजूला नव्हता. इस्रायल पासून तब्बल 5000 किलोमीटर अंतरावर असलेल्या युगांडामध्ये इस्रायलच्या जवळपास 150 प्रवाशांना वेठीस धरलं होतं. काही तासातच ही बातमी जगभरात पसरली. त्यामुळे इस्रायल मधली परिस्थिती अत्यंत नाजूक बनली होती. दहशतवाद्यांकडून मागण्यांची डेडलाईन वाढवली जात होती. त्यातच 3 दिवसात काही फ्रान्सच्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. म्हणजे आमचा वाद हा फक्त इस्रायल सोबत असल्याचं दहशतवाद्यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. इकडे दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य न करण्याबाबत इस्रायलचं सरकार ठाम होतं आणि मग शेवटी ऑपरेशन राबवून प्रवाशांची सुटका करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष कमांडोंच्या नेतृत्वात हे ऑपरेशन करण्याचं ठरवलं गेलं.
वेळ अत्यंत कमी होता आणि प्रवाशांचा जीव धोक्यात होता. इस्रायल पासून 5,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या युगांडामध्ये ऑपरेशन करायचं म्हणजे कोणाची तरी मदत लागणार होती, कारण इस्रायलच्या विमानाला जाताना मध्ये इंधन भरावं लागणार होतं. दरम्यान दुसरा एक आफ्रिकन देश इस्रायलच्या मदतीला धावून आला. केनियाच्या तत्कालीन कृषी मंत्र्यांनी त्यांच्या राष्ट्रपतींना इस्रायलची मदत करण्यासाठी तयार केलं. इस्रायलच्या 100 कमांडोंची फौज कार्गो विमानानं गेली आणि त्यांनी पहिला स्टॉप केनियात घेतला. तिथं इंधन भरलं आणि एंटबी विमानतळाकडे कूच केली आणि सुरू झाला ऑपरेशन थंडरबोल्ट. ईदी अमीन आणि युगांडामधील नेते मर्सिडीज कार वापरायचे, त्यामुळे इस्रायलच्या कमांडोंनी कार्गो विमानातच मर्सिडीज कार नेल्या. युगांडा विमानतळावर इस्रायलचं विमान जेव्हा उतरवण्यात आलं तेव्हा युगांडामध्ये सिग्नल मिळेपर्यंत आणि हे विमान आपलं नाही हे युगांडाच्या सैन्याच्या लक्षात येईपर्यंत मर्सिडीज कारमध्ये बसून इस्रायलचे कमांडो बाहेर पडले. फक्त 100 मिनिटात हे ऑपरेशन फत्ते करून युगांडाच्या बाहेर पडायचं नियोजन करण्यात आलं होतं. मर्सिडीज कारमधून बाहेर पडेपर्यंत युगांडाच्या एका सैनिकानं गोळीबार सुरू केला. ही वेळ रात्रीची होती. कमांडोनी गोळीबाराला उत्तर दिलं आणि एंटबी विमानतळावर असलेल्या युगांडाच्या सगळ्या सैनिकांचा खात्मा केला. युगांडाचे जवळपास 45 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. यानंतर ज्या हॉलमध्ये प्रवासी ठेवले होते तिकडे कूच केली. या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या फ्रान्सच्या प्रवाशांची सुटका केली होती त्यांच्याकडून सर्व माहिती अगोदरच घेण्यात आली होती, त्यामुळे इस्रायली कमांडोंना परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. हॉलमध्ये कमांडोंनी एंट्री करताच सर्वांना हालचाल न करण्याचे आदेश दिले, पण तरी देखील या चुकून एक इस्रायली प्रवासीच उभा राहिला आणि त्याला गोळी घातली गेली. एक जखमी झाला. इथे असलेल्या दहशतवाद्यांना जागच्या जागी मारण्यात आलं आणि प्रवाशांची सुटका झाली. विश्वास बसणार नाही, पण ठरलेल्या 100 मिनिटांच्या आत म्हणजेच 99 मिनिटातच इस्रायलचं कार्गो विमान युगांडातून प्रवाशांना घेऊनही बाहेर पडलं होतं. कोणी पाठलाग करू नये म्हणून एंटबी विमानतळावर उभे असलेले युगांडाचे जवळपास 300 विमानं स्फोटानं उडवून दिले आणि मोहीम फत्ते करण्यात आली. या मोहिमेत काही जण जखमी झाले आणि एका कर्नलला वीर मरण आलं. हा कर्नल दुसरा तिसरा कोणी नसून इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानू यांचे मोठे भाऊ योनातन नेत्यानू होते. सकाळी ईदी अमीनला ही माहिती मिळाली तेव्हा त्याचा तिळपापड झाला होता. 5,000 किलोमीटर दूर असलेल्या देशानं आपल्या घरात घुसून माझ्या सैनिकांना मारलं या कल्पनेनेच तो अक्षरशः वेडा झाला. इस्रायलला मदत करणाऱ्या केनियाच्या कृषी मंत्र्यांचं विमान त्यानं बॉम्बने उडवलं आणि कित्येक केनियन लोकांची कत्तलही करण्यात आल्याचं बोललं जातं. इस्रायलचं हे यशस्वी ऑपरेशन जगभरातल्या आतापर्यंतच्या सगळ्यात यशस्वी ऑपरेशन पैकी एक मानलं जातं. अर्थात दुसऱ्या क्रमांकावर आपल्या भारताची सर्जिकल स्ट्राईक आहे, कारण एकही जीव न गमावता शत्रूच्या घरात घुसून त्यांना मारण्यात आला होता. अशा प्रकारे ऑपरेशन थंडरबोल्ट हे मिशन इतिहासात कायमचं कोरलं गेलं. हजारो किलोमीटर दूर असलेल्या एंटेबे एअरपोर्टवर जाऊन आपल्या नागरिकांची सुटका करणं हे त्या काळात जवळपास अशक्य मानलं जात होतं. पण इस्रायलच्या कमांडोंनी अत्यंत अचूक नियोजन, वेग आणि धाडस याच्या जोरावर हे ऑपरेशन फक्त काही मिनिटात पूर्ण करून दाखवलं. या मिशन मध्ये कमांडो टीमचं नेतृत्व करणारे योनातन नेत्यानू यांना वीरमरण आलं. त्यांच्या बलिदानामुळे शेकडो लोकांचा जीव वाचू शकला. या घटनेनंतर जगभरात एकच चर्चा सुरू झाली. एका देशानं आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हजारो किलोमीटर दूर जाऊन केलेली ही कारवाई म्हणजे लष्करी इतिहासातलं सगळ्यात धाडसी ऑपरेशन पैकी एक होतं. आजही जेव्हा हायजॅकिंग, दहशतवाद किंवा गुप्त लष्करी कारणांबद्दल चर्चा होते तेव्हा ऑपरेशन थंडरबोल्ट हे नाव हमखास घेतलं जातं. आणि सध्या मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या मिशनची आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा मोसादची चर्चा सुरू झालेली दिसते. तर मंडळी, ही होती जगाला थक्क करून सोडणाऱ्या ऑपरेशन थंडरबोल्टची संपूर्ण गोष्ट. मला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.